नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। मी अरुण गजमल पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, चॅनल बघताय ना, बघायलाच पाहिजे। मित्रांनो, आजचा हा माझा ब्लॉग बनवण्याचा एक वेगळाच काही खास दिवस आहे आणि म्हणजे तो दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा। श्रावण महिन्यामध्ये नारळी पौर्णिमा हा सण येतो आणि नारळी पौर्णिमा हा सण कोळी बांधव समाज खूप आनंद आणि उत्साहाने साजरा करतो। तसेच हिंदू धर्मातील धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा हा सण आहे। मित्रांनो, नारळी पौर्णिमामध्ये कोळी बांधव समुद्र देवताला सोनेरी नारळ अर्पण करून त्याची पूजा करतात आणि त्या समुद्राला नतमस्तक होतात आणि खूप छान काही पारंपरिक नृत्य कोळी बांधव साजरा करत असतात। त्यांच्या ज्या बोटी असतात त्या बोटी खूप छान अशा सजवल्या जातात, त्या बोटींची पूजा केली जाते। तसेच कोळी बांधवांचे पारंपरिक नृत्य खूप बघण्यासारखे असतात। तसेच नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने नारळी भात बनवला जातो, तो नारळी भात प्रसाद रूपाने वाटला जातो। खूप छान असा हा आनंद आणि उत्सवाचा हा नारळी पौर्णिमेचा सण असतो आणि या नारळी पौर्णिमेच्याच नंतर समुद्रावर कोळी बांधव मासेमारी करण्यासाठी जातात। त्यासाठी ते समुद्रदेवताला नारळ अर्पण करतात आणि समुद्रदेवताला सांगतात की तू आमची सुरक्षितता ठेव, असं त्यांचं सांगण्याचा प्रयत्न असतो, कृतज्ञता असते। तसे नारळी पौर्णिमा हा एकत्र येण्याचा ध्येय असतं आणि खूप एकात्मता यावी ह्यासाठी हा नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो। मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।